गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्तानं पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांनी आज अगदी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। बाप्पाच्या दर्शनानं आपल्या नवीन वर्षाची सुरुवात व्हावी अशी पुणेकरांची नेहमीच इच्छा असते आणि त्यामुळेच पुण्यामधली विविध मंदिरं आज गजबजलेली आहेत आणि अत्यंत प्रसिद्ध असलेलं दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आज खास कार्यक्रमांचं, खास प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं असतं। नवीन वर्षाचा संकल्प या ठिकाणी सोडण्यात येतो। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या मंदिरामध्ये आहेत आणि जाणून घेऊया आपण काय सगळा उत्साह नेमका दिसतोय। निलेश, आज निश्चितच पुणेकरांनी आज आपल्या नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करायचं ठरवलं असल्यामुळे मोठी गर्दी पाहायला मिळते। काय सगळा हा उत्साह आपल्याला दिसतोय? अनुपमा, खरं तर सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा। खरं तर मी आता मंडईमध्ये आहे आणि या ठिकाणी आता शोभायात्रा जी आहे त्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुण्यामध्ये टिळक पुतळ्याला या ठिकाणी हार घालून या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात जी आहे ती केली जात असते। 5 रथ जे आहेत ते वेगवेगळे रथ जे आहेत ते या रथामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। एवढंच नाही तर या ठिकाणी आता काही चिमुकले जे आहेत ते मर्यादित खेळ करतात आणि ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय काय कशासाठी आली असतो? मी इथं लाठीकाठी करायला आलीये। आज कशासाठी आलाय तुम्ही? लाठीकाठी करायला। अच्छा, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मी, आता तुम्ही पण सगळ्यांना शुभेच्छा द्या। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। खूप सुंदर दिसतेस, काय काय केलेस? नथ घातलीस, हातात बांगड्या आहेत, कशासाठी आली? इथं लाठीकाठी करण्यासाठी, आज गुढीपाडवा आहे म्हणून। किती जण आहेत तुम्ही यासाठी? तुला येतं लाठीकाठी खेळता येतं? हो। कशी खेळतीस? खेळू दाखव खेळून। अनुपमा, आपण या ठिकाणी पाहतोय की अगदी लहान मुलींचा हा ग्रुप आहे तो या ठिकाणी लाठीकाठी मर्दानी खेळ जो आहे तो या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी आपण बघितलं तर आयोजक आहेत आपल्यासोबत। आयोजक, काय नेमकी संकल्पना होती? गेल्या अनेक वर्षांपासून आपण एक रॅली या ठिकाणी काढत असतो। यंदाच्या या रॅलीमध्ये किती सहभागी झालेले आहेत लोक? आपण दरवर्षीप्रमाणे पुण्यातल्या ऐतिहासिक वारसा जपून एका अर्थाने हिंदुत्वाच्या प्रगतीसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अशा प्रकारची दरवर्षी रॅली काढतो। यावर्षी संघ शताब्दी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी आहे, तर त्या संघ शताब्दी निमित्त अनेक प्रकारचे रथ आपण या रॅलीमध्ये सहभागी केलेत।